हॅलो फ्रेंड्स, तर मी आज चाललेले आमच्या विहिरीकडे पाणी द्यायला म्हणजे बकेट द्यायला चाललेले आहे. आमच्या विहिरीचं नवीनच काम झालेलं आहे, तर मी बकेट घेऊन चाललेले आहे. खूप सारं ऊन पडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. माझ्या हातामध्ये बकेट आहे बरं का. आणि मी ना विहिरीला म्हणजे पाणी मारायचं होतं ना, तर त्याच्यासाठी माझ्या आईंनी मला बकेट सांगितली होती बरं का. मग मी बकेट नेऊन दिली त्यांना आणि मी घरी गेले का मग मी लगेच गुलाबजामुन बनवायला घेणार आहे. तर तुम्हाला मी ना ती रेसिपी शेअर करते. जर तुम्हाला खव्याचे गुलाबजामुन बनवायचे असतील तर ते तुम्हाला अवघड वाटत असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला अवघड वाटणार नाही. तर मी इथं नाही का 1/2 किलो साखर घेतलेली आहे पाक करायला गुलाबजामुनचा पाक करून घेते बरं का. इथं पहिली चाचणी करून घ्यायची गुलाबजामुनची. चाचणी करून झाल्यावर बघू शकता अशी उकळी येऊन द्यायची, त्याच्यात वेलची पूड टाकायची. नंतर मी इथं नाही का 1 किलो खवा घेतलेला आहे आणि खवा पण चांगला मिक्स मळून घ्यायचा बरं का, एकजीव करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी इथं ना पावशेर मैदा घेतलेला आहे. मैदा त्याच्यामध्ये मिक्स करायचा चांगला असं मैद्याला त्याच्यामध्ये ना दोघांचा एकजीव करून घ्यायचा आणि असं मळायचं, मस्त घट्ट मळतं तसं पीठ मळून घ्यायचं आणि त्याला ना 1-2 तास रेस्ट करायला ठेवायचं. नंतर ना त्याला हलक्या हाताने म्हणजे डबल त्याला मळून घ्यायचं आणि असं गोल गोल गोळा करून बघायचा. गोळे करून झाले की बघू शकता तुम्ही असे गोल 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 गोळे करायचे सगळे. गोल 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 गोळे केले की नंतर तेल गरम करायला ठेवायचं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं का तेल गरम झालं का लगेच हलक्या मंद आचेवरती तळून घ्यायचे बरं का. गुलाबजामुनला असा लालसर कलर येईपर्यंत, मग लालसर कलर आला की गुलाबजामुनला नंतर ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. गुलाबजामुन थंडे व्हायला ठेवायचे बरं का, थंडे व्हायला ठेवायचे आणि नंतरून पाक थंडा झाला का सुकम झाला का पाकामध्ये टाकून द्यायचे. आजचा एवढाच व्हिडिओ, बाय. आज झाले आमचे गुलाबजामुन तयार रेडी, बघू शकता तुम्ही कसे आमचे गुलाबजामुन झालेले आहेत. कमेंट करून नक्की सांगा की कसा गुलाबजामुन झालेला आहे. खायला एकदम टेस्टी आणि एकदम मस्त असा लागतो.